आता वेळही संपून गेलेला आहे, लक्षात ठेवा. शेवटचे 2 शब्द. अधिक मासाचा शेवटचा दिवस. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, सोमवती अमावस्याचा महापर्व. आणि या महापर्वाचं जे काही भाग्य आहे ते आपल्या आंबे टाकळी या गावाला लाभले. आज वातावरण सुद्धा एवढं शांत आहे. काल परवा एवढं शांत होतं का? नाही. तुम्हाला एवढ्या परमेश्वराने आनंदाने इथं बसू दिलं. आणि संपूर्ण जेवढंही पटांगण आहे एखादा बगीचा फुलल्यासारखं सुंदर अशा प्रकारचे भरगच्च अशा प्रकारची सर्वांची उपस्थिती आहे. परिसरातली भक्त मंडळी सुद्धा आलेली आहे. सर्वांना व्हॉट्सअपवर टाकलेलं होतं की असं असं आहे आणि हे ज्ञानदान 1 घंटा होणार आहे, तर आपण श्रवणासाठी यावं. न विसरता परिसरातील सर्व परिसर असेल, परिसराच्या दूरच्या पंचक्रोशीच्या बाहेरची मंडळी, भक्त मंडळी आज आपल्या आंबे टाकळीमध्ये आलेली आहे. आणि सकाळी प्रवचन कीर्तन होतं त्या गावामध्ये, मोप नावाचं गाव. त्या गावात कीर्तन होतं. उद्या आम्हाला सकाळी लातूरला जायचंय. मग आता चला म्हणलं बाबा, आपल्याला आपल्या भक्ताच्याच इलाख्यातून जावं लागतं, कुठेतरी भेट द्या. मी 15 दिवसापासून विचार करत होतो कोणत्या गावात हे ठेवायचं, कोणत्या गावात ठेवायचं, कोणत्या गावात ठेवायचं, कोणत्या गावात ठेवायचं. आता भरपूर भक्ताचे गाव आहे तिकडे, कोणत्या गावात ठेवायचं होतं. पण म्हणतात ना, त्या ठिकाणी बाशिंग बळ असलं की लगेच जमल्याशिवाय राहतच नाही. आता या आपल्या आंबे टाकळीचं बाशिंग बळ त्या ठिकाणी विषय ठरलं. मग आमच्याही सुद्धा गोपाळ महाराजांना म्हटलं, आंबे टाकळीला ठेवा ना. बऱ्याच दिवस झाले आपणही गेलो नाही. अरे ठेवा आंबे टाकळीला, इथं ठेवा. आमची 5-7 गावाचं आम्ही अगोदर केलं होतं. इथं ठेवू, तिथं ठेवू, तिथं ठेवू, तिथं ठेवू. परंतु योगायोग होता, इथंच होण्याचा योग होता. आणि मग आम्ही दोघांनी ठरवलं, म्हटलं मग आंबे टाकळीला ठेवू, काही हरकत नाही. कुटीवर ठेवू, इकडं ठेवू, तिकडं ठेवू. आता कुटीवर म्हटलं ती शेतात आहे कुटी, वातावरण खराब वाटलं, तिथं बसायलाही सुद्धा जागा राहणार नाही. आणि नेमका सायाळ्याला ते याचा धोंड्याचा भंडारा सुद्धा मला वाटते काल का परवा झाला. ते काय कुठं सोडत चांगली गोष्ट आहे. धोंड्याचा म्हटलं आता कसं आहे, सायाळ्याला गेलो, अन्नदान करणारं गाव आहे. ज्यावेळी आम्ही सामान्य जरी कार्यक्रम केला तर अन्नदान फुल. म्हटलं आता त्यांनी धोंड्याचा कार्यक्रम केला ना, आपण पुन्हा जायचं आणि पुन्हा धोंडा करायला लावायचं, हे बरोबर नाही काय. पण म्हटलं काय आंबे टाकळीचा काय धोंडा झाला नाही. म्हटलं आंबे टाकळी धोंडा करू, काय हरकत नाही. म्हणून योगायोगानं आज इथं ठरलं. आणि ठरल्यानंतर हे आमचे चंचल माणसं फोटो काढायचा तर माणूस तोंड इकडे करून नाही राहणार, फोटो काढायचा. फोटो का पाठीचा काढायचा का तोंडाचा. माझ्या लक्षात येते गोष्ट सर्व काही. चला, तर एवढं सांगायचं की एकच गोष्ट आहे की अतिशय प्रारब्ध चांगलं, योग चांगला आपल्या आंबे टाकळीचा. आणि आंबे टाकळीची तपश्चर्या सुद्धा आहे, बाकीच्या गावची नाही असं नाही म्हणत मी, परंतु तपश्चर्यासाठी आहे. आमचे हरिभक्त परायण किशन महाराज एवढे सायासानी कष्ट घेऊन गीता परिपूर्ण 18 अध्याय पूर्ण झाले. 18 अध्याय पूर्ण झाले, आदर्श आहे. आणि त्या 18 अध्यायाचं पूर्ण व्हायची तपश्चर्याचंच हे फल आहे की आज इथं हे कार्यक्रम होतो. म्हणून किशन महाराजांना आपण किती धन्यवाद दिले तेवढे कमी आहे. कोणी कोणासाठी करायला तयार नाही. आणि गावातल्या सर्व मंडळीसाठी त्यांनी गीतेची संथा देऊन, गीता नाहीतर ज्ञानेश्वरी वाचता येते, गीताच वाचता येते. बरेच लोक आहे ज्ञानेश्वरी वाचता येते, ती संथा घेतल्याशिवाय गीता वाचता येत नाही. नाही तर चुकीच्या वाटल्या जातं. चुकीचं वाचण्यात काही अर्थ नाही. महाराजांनी कष्ट करून, सायास करून या गावाला गीता शिकवली.
दररोज त्या ठिकाणी अशा प्रकारची गीतेची संथा घ्यायची. आता 18 अध्यायाची संहिता किंवा संथा पूर्ण झालेली आहे. ही एक विशेष गोष्ट आहे. म्हणून महाराजांच्या कार्याचं, त्यांनी केलेल्या सेवेचं किती जरी कौतुक केलं ते कौतुक कमी आहे. आजकाल पुष्कळ लोकांना गीता येते, वाचता येते, पण शिकवता कोणी येते असं नाही, कोणी शिकवत नाही, लक्षात ठेवा. आणि ते न घडणारी घटना त्यांनी इथं गावात करून दाखवली. आणि या सर्व गोष्टीचं पुण्य एकत्रित जमा झालं. आणि आज धोंड्याचा हा समाप्त 3 वर्षानंतर येते. पुढच्या येणाऱ्या 2029 ला हा येणारे धोंडा येणारे 2029 ला देशात सुद्धा त्या ठिकाणी त्यावेळी निवडणूक आहे 2029 ला. आणि धोंडा ते बरोबरच येणार आहे, थोडस मागं पुढे येणार आहे. कारण धोंडा त्यावेळी चैत्र मासात आहे. चैत्र मास हा मार्च एप्रिल मध्ये येतो, हा लक्षात. आणि धोंडा सुद्धा त्याच महिन्यात येतो. चैत्र मासामध्ये सहसा धोंड्याचा महिना येतच नाही, आला तर 50 ते 60 वर्षानंतर येतो. म्हणून पुढचा जो चैत्र मास आहे धोंड्याचा महिना तो विशेष राहणार आहे. आणि या वर्षी काही तुम्ही धोंडे कमी खाल्ले नाही, असा धोंडा गाजला या वर्षी. मीच कंटाळून गेलो, माझंच पोट खराब होऊन गेलं, म्हणजे डॉक्टर आणले होते. 7 दिवस झाले सारखा रस. मी रस कधीच खात नसतो पिळलेला, मी आंबा खातो. लक्षात ठेवा, आंबा खाण्याची पद्धत असते. आंबा हे फळांचा राजा आहे आणि अमृत फळ आहे. आंबा कसा आहे? आंबा जर पिळून चोखून खाल्ला, फक्त त्या रसाला बाहेरची हवा लावू द्यायची नाही, तो तुमच्या पोटात गेला तर ते अमृत आहे, इतका फायदा करते. आणि त्याला जर पिळून रस करून खाल्लं तर ते विष सुद्धा आहे ना अमृत आहे, दोन्ही गोष्टी आहे. मर्यादेत खाल्लं तर अमृत आहे, मर्यादा सोडून खाल्लं तर मग विष आहे, लक्षात ठेवा. म्हणून आंबा खाण्याची पद्धत आहे. मी कधीच असा ओपन रस जो आहे तो आपण कधीच खाल्ला नाही. पण या वर्षी सांगितलं धोंडा जबरदस्त झाला, तर मलाही सुद्धा त्या महिन्यानं खायला लावला बा, थोडा बहुत खावेला. आपल्याला काही असं, माझं काय भोजन साधं असतं, वरण भात पोळी आपलं रोजचं भोजन आहे. आणि त्याच्यामुळे अजून कोणती आधी व्याधी नाही. काय झालं की 40 दिवस सारखा बसल्यामुळे गुडघाच फुगून गेला. म्हटलं नक्की काहीतरी आता याच्यातलं ऑइल कमी झालं म्हणा, वाटी घासली म्हणा, गादी घासली, काहीतरी झालं म्हटलं, मला असं वाटायला लागलं. आणि मी काय जास्त दवाखान्याच्या नादी लागत नाही. काही जरी असलं कमी जास्त असंच राहून जातं ते. मला त्याची आयडिया आहे कसं राहून जातं. पण नाही, सर्वांनी आग्रह केला एकदा ते एक्सरे करून घ्या. एक्सरे केला, डॉक्टरनं सांगितलं इतके वयामध्ये असे चांगले गुडघे अजून मी कोणाचे पाहिलेच नाही. काही झालं म्हणजे पण मांडी घालून जास्त आता बसू नका वयाच्या मनात. जास्त मांडी घालायची नाही, कारण ते 40 दिवस बेंड राहिलं, मांडी राहिली अशी. 4 कथा एकामागे एक झाल्या नॉन स्टॉप. आणि दररोजचं काम मांडी घालायचंच आहे. मांडी घालून कीर्तन मांडी घालून, प्रवचन मांडी घालून, कथा मांडी घालून. त्यांनी सांगितलं पायऱ्या उतरायच्या चढायच्या नाही, आणि जोपर्यंत ते व्यवस्थित होत नाही, फुगला होता, आता झालं कमी असं काही नाही, हळूहळू व्यवस्थित होत जाईल. काय बिमारी येते ती जाण्याकरता येते, नाही तर घेऊन जाण्याकरता येते. 2च गोष्टी बिमारीच्या असतात. एक तर ती येते तर जाण्यासाठी येते, नाहीतर मग ज्याला आली त्याला घेऊनच जाते. ती 2 काम करत असते. पण बिमारी आली म्हणून काही घाबरायचं नाही, आयुष्य आहे आपलं. तर मला एकच सांगायचं होतं की योगायोग आज आंबे टाकळी सारखा चांगला योगायोग नाही, हे लक्षात घ्या. अनेक वेळा मी आंबे टाकळीत आलो, इथलं प्रेम मी पाहिलेलंच आहे. पण मात्र शिवाजीराव आजचं प्रेम गोकुळासारखंच वाटलं. काय आंबे टाकळी म्हणजे काय जणू काही गोकुळच झालं बाबा. आणि खरोखरच जशी मला अनुभूती आली ती काही चुकीची नाही, यथार्थ आहे. तर जाताना एवढं सांगायचं, संतांच्या जवळ विचार असतात, संत विचार देत असतात, विचारावर प्रेम करा. काय मी समाजाला नेहमी सांगत असतो, विचारावर प्रेम करा, चुकीच्या गोष्टीवर कधी प्रेम करू नका, तरच आपली उन्नती होईल. मानसिक उन्नती होण्यासाठी भौतिक उन्नती होऊ शकते, भौतिक उन्नती शरीराची असते, मानसिक उन्नती विचाराने होत असते. आणि ते विचार साधू संतांनी आपल्याला दिलेले आहेत ऑलरेडी, फक्त आपल्याला ते आपल्याजवळ जपून ठेवायचे आहे. आपण जपून ठेवाल अशी आशा करतो. आज इथं येण्याचा मानस पूर्ण झाला. धोंड्याचा महिना अंतिम दिवस आज सोमवती अमावस्येच्या रूपानं आपल्या आंबे टाकळी येथे आनंदाने साजरा होत आहे. आणि दुसरी गोष्ट,
मलाही सुद्धा तुमच्या सर्वांच्या म्हणजे नुसते आंबे टाकळीच्याच नाही, परिसरातील जेवढे काही भक्त मंडळ आहेत जवळजवळ सर्वच आलेलेच आहेत, लक्षात ठेवा. आता या सर्वांच्या सुद्धा भेटीगाठी काहीच्या झाल्या, काहीच्या होतील, पण आता हा प्रवचनाचा वेळ संपलेला आहे. प्रवचन संपल्याबरोबर आता काय थोडीशी त्या गोळी घ्यावी लागत असते, आणि म्हणून लगेच मी इथून आता डायरेक्ट आमचं तिथं निवास आहे, आता दिवसभर आता आम्ही दिले दर्शन तुम्हाला, डबल काही घ्यायचं काम नाही. आणि जे राहिलेले भक्त मंडळी असतील, आम्ही जिथं थांबणार आहोत तिथं येऊन भेटीगाठी सर्वांच्या होऊ शकतात, जे बाहेरून आले ते मंडळी, बरं का. हा पहा, आपल्या गावातील गणेश बेले आंबे टाकळे, जे आपल्या आश्रमाचे आमच्या विद्यार्थी राहिलेला आहे, आणि त्याचा मुलगा काय नाव आहे, हनुमान ज्ञानेश्वर नाव आहे त्याचं. आणि ज्ञानेश्वरने आपल्या शिक्षणात प्रगती करून आणि क्लासेस वगैरे करून आपल्या गव्हर्नमेंटनं काढलेली जी अग्निवीर स्कीम आहे, काय ही स्कीम आपण चायना पासून घेतलेली आहे. चायनामध्ये प्रत्येक मुलाला, शिकलेल्या मुलाला 5 वर्ष मिलिटरीत राहावं लागतं. किती वर्ष? नंतर त्याच्या शिक्षणानुसार त्याला नोकरी मिळते. एक तर त्याला मिलिटरीत राहायचं तर मिलिटरीत राहायचं, म्हणजे तिथला प्रत्येक शिक्षित व्यक्ती अगोदर मिलिटरीमॅन आणि नंतर त्याच्या शिक्षणाप्रमाणे तो. किती आदर्श आहे. आणि हा आदर्श आपल्या भारताने सुद्धा त्या गव्हर्नमेंटनं सुरू केलेला आहे. तर अग्निवीर म्हणून त्याची निवड झालेली आहे, म्हणून तो त्या ठिकाणी आमच्या शिष्याचा सुपुत्र आहे, म्हणून त्याला आशीर्वाद म्हणून, सत्कार नाही, एक आशीर्वाद म्हणून त्याला देत आहे. सुनील नाव सांग. कुंडली गौरव श्री ज्ञानदेव. सुनील बाकीच्या सुद्धा तरुण मुलांनी अशी प्रेरणा घेऊन आपल्या जीवनामध्ये दुसरा जालिंदर नाव सांग अण्णा. जालिंदर माधव बादार यांनी सुद्धा अग्निवीर मध्ये त्याचाही नंबर लागलेला आहे, त्यालाही धन्यवाद. आली ते काय पिंपळगावचा एक विद्यार्थी ढगे म्हणून आहे, चैतन्य ढगे, त्यांनी सुद्धा अग्निवीर मध्ये आपला प्रवेश केलेला. फोटो घे माधू. देश सेवेसाठी त्या तिघांनी सुद्धा अशा प्रकारचा अग्निवीर याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे. हरिभक्त पारायण किसन महाराज, मी प्रवचनातून सांगितलं की महाराजांनी जे कार्य चालू केलेलं आहे कौतुकास्पद आहे, आणि म्हणून त्यांचाही आदर सत्कार व्हायलाच पाहिजे. कृष्ण आता सर्वांनी सामुदायिक पसायदान घ्यायचं आणि समाप्त. आता जो प्रसाद एकत्र केलेला सर्वांना आता 2-4 जण वाटून घ्या.